आहे. पहिला बॉल ठीक 11 वाजून 18 मिनिटांना फेकलाय, तर पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकावे लागतील. टाइम अलर्ट आहे, जेणेकरून कोणताच संघ जास्त वेळ घेणार नाहीये. जो संघ वेळ घेईल त्या टीमला पॅनलाइज केलं जाईल. शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू. खरं तर बॉल रिलीज करताना या चेंडूवरती फिंगर रोल मात्र फिरवले गेलेत. अगदी प्रेमानं मात्र या चेंडूवरती बोट फिरवले गेल्याने त्यानंतर या ठिकाणी हा चेंडू वळण घेताना पाहायला मिळतोय. लगातारचे हे 2 चेंडू मात्र डॉट आलेत. खरं तर शून्यातून सुरुवात करत असताना गावदेवी महापुली बी संघ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, कुठेतरी हा प्रयत्न मी तर म्हणेन चुकीचा राहतोय. कारण की सुरुवातीचा षटक आहे, P1चा षटक बॅटरसाठी बेनिफिट मिळतं. कारण की पॉवर प्ले मध्ये आपण पाहतात खरं तर 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू असतात, म्हणजेच बॅटरसाठी बेनिफिट असतं. कारण की चांगला दबाव या ठिकाणी उभारण्यासाठी नक्कीच जर का गॅपमध्ये खेळले तर चौकार देखील मिळू शकतो. परंतु या ठिकाणी पाहता सुरुवातीचे चेंडू डॉट येत आहेत. फुलटॉस बॉल फटका बसलाय, परंतु हा बॉल चालला गॅप मध्ये. मिडॉनला खेळाडू आहे, जज करतायत, बॉलला अडवतायत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि जबल चौथ्या बॉलवरती मात्र संघाचं अकाउंट ओपन होतोय. स्वतःच संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज आदित्यच्या बॅटमधनं चौथ्या बॉलवरती 2 धाबा आल्यात. धाबांची सुरुवात आता केली जाते. पहिला षटक आपण पाहता वेदांत मात्र चांगली सुरुवात करतोय. शॉर्ट ऑफ लेन बॉल पुल करण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी आपण पाहतात खरं तर स्क्वेअर लेग मध्ये बॉलला अडवलं जातं. त्या ठिकाणी आपण पाहता पंच उभे आहेत, त्याच ठिकाणी मात्र बॉलला अडवलं जातंय. चांगली फिल्डिंग त्या क्षेत्रात एकच धाव फुलकावरती ऍड होते टीमची. टोटल 3 धाबा. त्याच दरम्यान नरेशजी तारे साहेबांनाही विनंती असेल आपणही यायचंय व्यासपीठावरती. आपलंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. खरं तर सकाळचं सत्र आहे, नक्कीच क्रिकेटवरचं प्रेम आणि खरं तर आयोजकांवरती असलेलं हे प्रेम मान्यवरांचं पाहायला मिळतंय. त्या सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करू आपण यायचं आहे व्यासपीठावरती. खरं तर व्यासपीठ देखील आमचं मोठं आहे आणि आमचं मन देखील मोठं आहे, तर आपलं सर्वांचं स्वागत. सर्वांना विनंती असेल यायचं आहे व्यासपीठावरती. षटकातील शेवटचा बॉल, शॉर्ट ऑफ लेन बॉल पुल केलाय, खेचलाय, ऑन साइडला खेळाडू उपस्थित आहेत, परंतु या ठिकाणी आउटफील्ड त्या क्षेत्रात थोडीशी चढ उतार आहे, अर्थातच थोडीशी खराब आहे. जजमेंट नाही राहिलं खेळाडूचं आणि त्यानंतर खेळाडूला बीट करून बॉल चला सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे 4 धाबा. थँक्यू डिझे. तर चला जास्त वेळ घेऊ नका, टाइम अलर्ट आहे. पहिला षटक इथं संपलाय. जबल 3 मिनिटामध्ये पहिला षटक कंप्लीट केलाय. पहिला चेंडू ठीक 11 वाजून 8 मिनिटं फेकला गेला, परंतु आता ठीक 11 वाजून 21 मिनिटं झाली होती, आता 22 झाले. तर चला जास्त वेळ घेऊ नका. टीम साई देवा बडाचा बडा टीम त्याच दरम्यान गणेश दादा भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. दादा आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय, वेलकम. या स्पर्धेच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय. षटक क्रमांक 2, गोलंदाज बॉलिंग मार्क वरती रोहितला पाहता. खरं तर पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात केली, परंतु या षटकाचा शेवट मात्र फलंदाजानं गोड केलाय. सलामीवीर आपण पाहता दीपकच्या बॅटमधनं पहिलाच बॉल खेळत असताना त्यासाठी शॉर्ट ऑफ प्लेन बॉल फेकला आणि त्या बॉलवरती जबल 4 धाबा जमा केल्यात. म्हणजे पहिल्या ओव्हरच्या खेळीच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात टॉस जिंकल्यानंतर खरं तर डार्सी निर्णय घेतला टीम गावदेवी महापोली बी संघानं आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये बिनबाद अशी सुरुवात 7 धावा धावफलकावरती. जास्त वेळ घेऊ नका. टीम साई देवा वडाचा वाडा संघाला विनंती असेल, जर का जास्त उशीर तुम्ही कराल, जास्त वेळ घ्याल तर चौथ्या षटकात एक खेळाडू मात्र आत घेतलं जाईल. लक्ष असू द्या. प्रत्येक ओव्हर नंतर आम्ही तुम्हाला वेळ आम्ही सांगू. वेळेची किंमत तुम्हाला करावी लागेल, कारण की नक्कीच सकाळी मात्र विकला जाणारा नक्कीच न्यूजपेपर अर्थातच वर्तमानपत्र अगदी सकाळच्या सत्रात आपण बघा त्याला अगदी 4 रुपये पर पीसनं विकला जातो, परंतु सायंकाळच्या क्षेत्रात सत्रामध्ये नक्कीच त्या
नक्कीच पेपरची मात्र तुलना मात्र रद्दीमध्ये केली जाते, म्हणून या ठिकाणी तुम्हाला वेळेची आदर करावी लागेल. पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट आलाय. ओव्हरची सुरुवात डॉट बॉल न करत असताना गोलंदाज रोहितला पाहता इथनं सध्या तरी डॉट पर्सेंटेज वाढले जातात. कमबॅक करावा लागेल फलंदाजांना. सातत्याने या ठिकाणी आपण पाहता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जबल जबल आदित्यला 5 बॉल मात्र बीट केलेत गोलंदाजांनी. भरपूर चांगली गोलंदाजी. जर का 5 बॉलवर ते 5 सिंगल आले असत्या, धावफलक धावतं असतं. या ठिकाणी सातत्यानं चांगली गोलंदाजी. गुल्लेस्पॉटचा बॉल ऑन साईडला टॅप केलाय. मिडॉनला खेळाडू आहे 30 सर्कलमध्ये चांगली फील्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु एकच धाव सिंगलच्या मध्ये तरी आता धावफलक जाऊन पोहोचतोय, ते म्हणजे 8 या धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धाबा आल्या. जर का रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला 7, करंट रन रेट 7च्या सरासरी जर धाबा आल्या तर देखील जबल जबल मी तर म्हणेन 28 ते 30 धाबा संख्येपर्यंत बॅटिंग करणारा संघ टार्गेट करू शकतो. परंतु या ठिकाणी सिंगल डबल चालू ठेवत असताना आधीमध्ये एखादा मोठा फटका देखील खेचावा लागेल. दोन्ही संघ स्ट्रॉंग आहेत. शेलार अंबाडे क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असणारे हे संघ. फ्रंट फूटचा वापर केला आहे. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क चांगला नाही या ठिकाणी, परंतु अगदी लिडिंग एज होती. अगदी हा चेंडू घरंगळत राहिला तोपर्यंत एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. कॉलिंग चांगली पाहायला मिळाली. यस नो वेटचा वापर मात्र मैदानाच्या आत खेळाडूंच्या वतीने केला जातोय. क्रिकेटमध्ये खेळत असताना कॉलिंग ही भरपूर महत्त्वाचे असते, कारण की क्रिकेट जेवढं पाहायला सोपं आहे ना मित्रांनो, तेवढं कठीण आहे. प्रत्येक चेंडूप्रती कॉलिंग महत्त्वाचे असते. धाव घेताना हे कॉलिंग महत्त्वाचे असते. जेव्हा तुम्ही फील्डिंग करत असताना बॉल तुमच्याकडे येतो तेव्हा बॅकअपसाठी ते खेळाडू येतात, तेव्हा ही कॉलिंग महत्त्वाची असते. जेव्हा एखादा कॅच असतो त्या कॅचसाठी 3-3 खेळाडू येतात, मात्र तिथे देखील कॉलिंग महत्त्वाची असते. अगदी जसं दिसतं ना तसं नसतं, परंतु या ठिकाणी आपण पाहता चांगली कॉलिंग. इथनं डॉट बॉल आलाय सध्या तरी. आदित्य आता मात्र प्रेशर मध्ये आलाय बॅटर. सध्या तरी संघर्ष करावा लागतोय. आदित्यला फटका सुंदर कट केलाय. कवचला खेळाडू डीप मध्ये आहेत. एकदा कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. तेवढी चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते. आणि इथनं 2 धावा अजून धाव फलकावरती ऍड होतात. पाहता पाहता षटक क्रमांक दुसरंही संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम गावदेवी महापुली बी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 11 या धावफलकावरती. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 7 धाबा आल्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 धाबा. म्हणजे कंजूस गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. विकेट जरी आले नाहीयेत ही देखील महत्वाची बाब आहे, परंतु धाबा देखील कमी आल्यात. म्हणजे सुरुवात मी तर म्हणेन दोन्ही बाजूंना चांगली झाली आहे. आता इथनं उर्वरित 2 षटकांमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. षटक संपलंय. वेळेचा विचार केला तर या षटकामध्येही जबल जबल 4 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे. टीम गोलंदाजी करत असताना साईदेवा वडाचा पाडा या संघानं. आम्ही प्रत्येक ओव्हरनंतर तुम्हाला नक्कीच वेळ सांगू, किती तुमच्याकडे मिनिटं राहिलेत, किती मिनिटांमध्ये षटक कंप्लीट केला, कारण की प्रत्येक मॅच ही वेळेवरती कंप्लीट केली जाते. आज खरं तर पहिला बॉल ठीक 10 वाजून 25 मिनिटांना फेकला गेला. मॅच कंप्लीट झाली ठीक 11 वाजून 15 मिनिटांना. जवळ जवळ 45 मिनिटांमध्ये मॅच आपण कव्हर केली आहे. खरं तर खूप चांगली ही संकल्पना आयोजकांच्या वतीने वेळेनुसार सामने खेळवले जातात. षटक क्रमांक 3 ओव्हर पिच बॉल, परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी हा चेंडू लेगस्टिकला सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा वाईट चाललाय. अवांतर धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळतीये टीम गावदेवी महापुली बी संघाला. पुन्हा एकदा फ्रंट फूटचा वापर, परंतु या ठिकाणी हा डॉट बॉल. तर नेक्स्ट मॅच टीम महापोली 11 महापोली आणि त्यांच्या विरोधात प्रकाश स्मृती धोंडा वडवली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. फुल्लर लेनचा चेंडू होता. या ठिकाणी आपण पाहता खरं तर ऑन साईडला खेचून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी गोलंदाज आता सध्या तरी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत आहेत. बॅटर्स आपण पाहता आता दोन्ही फलंदाजांना सध्या तरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय, कारण की भरपूर चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात आपण पाहिलं. गोलंदाज वेदांतनं चांगली गोलंदाजी केली, फक्त 7 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकात रोहित आला.
रोहितनं 4 धाबा खर्च केला आणि या षटकात देखील आपण बघा कमी धाबा, परंतु या चेंडूवरती फटका सुंदर आहे. गॅप शॉट सिलेक्शन, बॉल चला सरळ लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबा. तर चला नेक्स्ट मॅच महापुली स्पोर्ट्स महापुली टीमचे कॅप्टन आणि प्रकाश स्मृती धोंडा वडवली या दोन टीमच्या माध्यमातून नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर व्यासपीठावरती या, आपलं स्वागत आहे. यॉर्क लाईनचा हा चेंडू खोदून काढला या ठिकाणी, परंतु हा चेंडू स्वतः गोलंदाज अडवण्याचा प्रयत्न करतात. इथनं घडलं काय, कॉलिंग नव्हती, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये खेळाडू सेफ आहेत. पंचांचा इशारा नॉट आउटचा आला. इथनं दुसरी धाव घातकी ठरली असते, परंतु शेवटच्या मोमेंटला नोचा कॉल आलाय आदित्यकडनं. पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप आहे या ठिकाणी खेळाडू पण पाहता दीपक. त्याच दरम्यान शुभम दादा पाटील यांना विनंती असेल आपण यायचा व्यासपीठावरती, आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. तर या शुभम दादा आपल्या या स्पर्धेमध्ये आपल्या व्यासपीठावरती आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या धावफलकावरती. 17 ही धावसंख्या अशोभ मानली जाते. आता मात्र या 17 धावसंख्येवरती काय घडेल, खर तर कित्येकदा या संख्येवरती गोलंदाजांना मार पडलाय, परंतु कित्येकदा या चेंडूवरती खर तर या धावसंख्येवरती खर तर फलंदाज बाद देखील झालेत. चेंडू क्रमांक 5 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती अश्विनला पाहता. यॉर्क लाईनचा बॉल, खर तर आतापर्यंत अश्विननं गोलंदाजी करत असताना 5 बॉल मध्ये जवळ जवळ 3 चेंडू हे यॉर्क लाईनचे फेकलेत, म्हणजे चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू आपण बघा, खर तर स्क्वेअरिंगला पाठवलं डीपे, आपण बघा खेळाडू आहे दुसऱ्याचा कॉल केलाय, कॉलिंग चुकीची. आणि या ठिकाणी आपण पाहता पहिला विकेट मात्र मिळवलाय टीम साई देवा वडाच्या वाडी वडाची पाडा या संघानं. इथनं अजून एक धक्का, पहिला धक्का लागतोय टीम गावदेवी महापुली संघाला. परतावा लागेल आदित्यला मैदानाच्या बाहेर, फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. तर त्याच दरम्यान आपण जाऊयात व्यासपीठावरती. मान्यवर आपण पाहता तर या ठिकाणी रोशन दादा भुवीर आहेत, त्यांचा आपण या स्पर्धेच्या वतीनं मान सन्मान करणार आहोत. तर आम्ही विनंती करू अन्वी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आपण पाहतात सागर दादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान आपण करूयात. तर रोशन दादांना रोशन दादांना विनंती असेल आपण हा आमचा नक्कीच आमचा छोटासा मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे. माईची ही भगवी शाल, तदनंतर स्पर्धेचे आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि रंगीबेरंगी फुलानं सजलेला फुलगुच्छ देऊन या ठिकाणी रोशन दादा यांचा आपण मनपूर्वक सन्मान करूयात. थँक्यू सो मच दादा, आपण आमच्या स्पर्धेत आलात, आपला नक्कीच आपण बहुमूल्य वेळ दिलाय, त्याबद्दल आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर नेक्स्ट मॅच मध्ये थोडे बदल असतील. तर पुढील मॅच असेल टीम वाघिवली विरुद्ध जय वाघोबा लाभ या दोन संघाच्या दरम्यान नेक्स्ट मॅच असेल. तर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करू आपण टॉस साठी यायचं आहे. षटक क्रमांक 4 या ठिकाणी आपण पाहतायत गोलंदाज बॉलिंग मार्क वरती योगेश आलाय. शेवटचा हा स्लॉग ओव्हर घेऊन आलाय. पहिलाच बॉल योगेशनं मात्र डॉट फेकलाय. खरं तर संघर्ष करावा लागतोय गावदेवी महापोली संघाला. जो निर्णय घेतलाय खरं तर त्याला सत्यात उतरवायचा आहे, त्याला यशस्वी बनवायचा आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कुठेतरी आता मी म्हणेन की हा निर्णय चुकीचा ठरतोय की काय. अगदी तुम्ही घेतलेला निर्णय हा योग्य करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अफाट मेहनत घ्यावी लागते. परंतु इथे आपण पाहतात सध्या तरी धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. संघर्षमय पारी पाहायला मिळते टीम गावदेवी महापोली संघाकडनं. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ऍड झाली आहे. 19 धावा. फटका सुंदर ऑन साइडला टर्न केला, गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल चला सरळ एक टप्पा घेत मिडॉनला बेट करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. अजून एक चौकार.
जी धावत संख्या खरं तर कोंडी केली होती, अडली होती 19 वरती, ती जाऊन पोहोचते डबल 23 वरती. 23 धावा धावफलकावरती. शॉर्ट प्लेन बॉल खरं तर कवचला खेळायचं होतं. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू. खरं तर योगेश सुद्धा भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मात्र या ठिकाणी भरपूर स्ट्रॉंग पाहायला मिळते. एक धाव मात्र लेग बाईच्या माध्यमातून मिळते. यस पंच लेग बाईज ना बॅट कट या ठिकाणी एक धाव मात्र आता बॅटरच्या खात्यामध्ये ऍड होते टीमची. टोटल 24. स्ट्राईक वरती आपण पाहतायत नवीन बॅटर अर्थातच सूरजला आता मैदानाच्या आत गेल्या गेल्या खरं तर अटॅक करावा लागेल. आता उर्वरित चेंडूंचा विचार जर केलाय तर शेवटचे 2 चेंडू असतील आणि या 2 चेंडूमध्ये नक्की जवळ मी तर म्हणेन 6 ते 7 अर्थातच जवळ एखादा मोठा फटका तरी खेळावा लागेल. फिडिंग मध्ये चेंजेस केले जातात. खरं तर वेळेनुसार सामने देखील खेळतात. संघांचा मनपूर्वक आभार. अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू बाहेर आहे. ऑफस्टिकच्या पलीकडचा चेंडू. पंचांचा इशारा वाईट झालाय. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त या ठिकाणी मी तर म्हणेन टर्न घेतला या चेंडूनं आणि खरं तर पंचांचं कौतुक. एक गुड डिसिजन, चांगला निर्णय. व्हाईट बॉल. हा देखील बॉल पाहावा लागेल. इथनं हा देखील बॉल आलाय खरं तर व्हाईटच्या स्वरूपात. आतापर्यंत या षटकामध्ये 3 व्हाईट बॉल फेकले गेलेत गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न. फटका फसला. यशरक्षकाने कॉल केलाय. कॅच माझा आहे आणि मिस वे करणार. यस शेवटच्या क्षणाला कॅच कॅरी केलाय. इथनं धक्का दुसरा लागतोय टीम गावदेवी महापोली बी संघाला. सूरज बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. अगदी या ठिकाणी आपण पाहतात संघ अडचणीमध्ये सापडलाय टीम गावदेवी महापोली संघ. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नवीन बॅटर स्ट्राईक वरती आकाशाला गवसनी घालणारे फटके आता खेळावे लागतील. शॉर्ट प्लेन बॉल हुक केला. स्क्वेअर रेगला खेळाडू उपस्थित आहेत. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसऱ्यासाठी धोका आहे आणि या ठिकाणी मात्र धोका लागेल टीम गावदेवी मापोली संघाला. परत लागेल आकाशला. शेवटच्या बॉलवरती फक्त एक सिंगल आली आहे. आता टार्गेट या ठिकाणी सेट झालाय. टीम आपण पाहतायत साई देवा वडाचा पाडा या टीम समोर. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना गावदेवी महापोली बी संघाची धावा संख्या जाऊन पोहोचले ती डबल 27. 27 धावा आणि 28 धावा संख्येचा एक छोटस आव्हान उभं केलंय बॅटिंग करत असताना गावदेवी महापोली बी संघानं. ते म्हणजेच साई देवा वडाचा पाडा या संघाच्या विरोधात येणारे 24 बॉल आणि 29 धावा संख्येची गरज असेल तर टॉस होते. टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील आमचे साथी समालोचक श्रवण दुमाले सर. ओव्हर टू टॉस बॉक्स. येस नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जय वाघोबा लाभ आणि त्यांना फाईट करेल. दुसऱ्या बाजूला वाघिवली रोशन दादा भोईर यांना विनंती असेल दादा या पण आपल्या शुभ असते आपण करणार आहोत नाणेफेकीचा कौल टॉस. याच दरम्यान या दोन टीमच्या दरम्यान भरपूर चांगली लढत बिग बॅटल आपल्याला या दोन टीमच्या दरम्यान पाहायला मिळेल. यात मात्र काही शंका नाहीये. जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ खुर्द या टीमला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये आणि वाघिवली टीमचे कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला सोबत जॉईन झालेत. रोशनजी भोईर साहेबांच्या शुभ असते आपण टॉस करतोय. नाण्याच्या एका बाजूला हेड नाण्याच्या दुसऱ्या बाजूला टेल. कॉल असेल टीम वाघिवली संघाचा. यस मान्यवरांच्या शुभ असते टॉस. स्विंग द कॉइन हेड असा कॉल आणि याच दरम्यान टेल आलाय. अर्थातच नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ. या टीमना मान्यवरांना विनंती असेल आपण देखील सन्मानानं आमच्या मुख्य मंचावरती विराजमान व्हा. यस टॉस जिंकलाय. प्रथमतः विचारेल निर्णय काय असेल. बॅट फर्स्ट.
येस, बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला, एक धाडसी निर्णय स्वीकारलाय. खऱ्या अर्थानं पहिल्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर 50 धावा डिफेंड झाल्या आणि या दुसऱ्या मॅचमध्ये जर पाहायला मिळालं तर एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच आउटफील्ड फास्ट देखील आहे आणि चांगली देखील आहे. सो काय म्हणाले या स्पर्धेविषयी? स्पर्धा तर खूप छान आहे. तुम्हाला खेळायची संधी मिळते त्याबद्दल आभार मानतो. येस, बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला, यामागचं कारण? काय नाही, पहिलीच मॅच आहे, बघूया आता. पहिल्यांदा आपण पाहता वाघिवली टीमच्या विपक्षात आपण खेळता. या आधी आपल्या विपक्षात एखादी मॅच झाले, कोण जिंकलाय या मॅच मध्ये? आम्ही जिंकलो. येस, आता खऱ्या अर्थानं बदला नक्कीच काढतील वाघिवली टीम, यात मात्र काही शंका नाहीये. कोणते असे फलंदाज असतील ज्यांच्यावरती तुमचा जास्तीत जास्त विश्वास असेल? आकाश आहे, पंकज आहे, स्वतः मी, मयूर आहे. टॉस हरला, मॅच मात्र अजूनही हरला नाही. या टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला असता. आता मण्यासारखी फिल्डिंग करायची आहे, कारण की टॉस जिंकलाय, पूर्वार्धामध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय लाप या टीमनं. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये? खूप सुंदर वाटतं. येस, एक मॅच या टीमच्या विरोधात आपण खेळली आणि सामना परास्त देखील व्हावा लागलाय, पण या मॅच मध्ये आगळी वेगळी रणनीती पाहायला मिळेल का? नक्कीच. येस, देऊया दोन्ही संघांना पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. वॉन द टॉस फ्रॉम टीम जय वाघोबा लाभ अँड इलेक्टेड टू बॅट फेस्ट. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे आमच्या सोबत जॉईंट आहेत प्रसादजी सवारे सर. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच सर. जाऊयात मॅचच्या दिशेने. आता मात्र समीकरण या ठिकाणी आपण पाहतात सोपं आहे. टीम साईदेवा वडाचा पाडा या संघासाठी 24 बॉलमध्ये 29 करायचे आहेत, परंतु क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या तुम्हाला सेफ ठेवत नाहीये. माफी असावी, 28 धावा करायच्या आहेत, 27 बनल्या गेल्यात. नक्कीच 28 चा टार्गेट आहे या ठिकाणी. 24 बॉल आणि 28 धावसंख्येचा टार्गेट, म्हणजे प्रति ओव्हर मध्ये 7.0चा सरासरीने धावा बनवा पाहिजेत. गेम ऑन. पहिलाच बॉल ऑन साइडला ढकललाय, फटका सुंदर आहे. पॉवर प्लेचा योग्य वापर केला जातोय. फलंदाज वेदांच्या बॅट बदना पहिल्याच बॉलवरती पहिला बार, पहिला चौकार. चांगली पाहायला मिळते टीम साईदेवा वडाचा पाडा संघाकडून. इतना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू अगदी ओपीच होता. लॉक करण्याचा प्रयत्न झाला, परंतु यू मिस, बट आय विल डेफिनेटली हिट. दुसऱ्याच बॉलवरती पुनरगमन, आधी ऍक्शन, परंतु त्यानंतर रिॲक्शन, फलंदाज बाद. खरं तर आता डीजे मास्टर देखील आता लय मध्ये आलेत. खरं तर चांगले चांगले संगीत या ठिकाणी प्रेक्षकांसाठी या ठिकाणी सादर करतायत. जाऊया मैदानाच्या दिशेने. विकेट आल्यानंतर नवीन खेळाडू आपण पाहता 3ऱ्या क्रमांकावरती योगेश आलाय. मी मगाशीच म्हटलं, क्रिकेटमध्ये तुम्हाला कोणतीच धावसंख्या ही सुरक्षित ठेवत नसते. डीजे मास्टर आमचे केतन हजारे यांना आपण पाहता, त्यांचं मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूयात. खरं तर चांगले संगीत. आता केतन देखील लय मध्ये आलाय. नवीन बॅटर योगेश, या योगेशने खरं तर शेवटचं षटक फेकलं होतं. आता मात्र त्याला 3ऱ्या क्रमांकावरती 5 रन केलंय. गेम ऑन. मॅच पुन्हा एकदा ऑन झाली दोन्ही टीम साठी. वेगवान तेच तर आला हा चेंडू. जरी धावसंख्या कमी असली तरी देखील चालेल, परंतु कमबॅक करण्याचं काम गोलंदाज करतायत. हार मानायला तयार नाहीयेत. अगदी या ठिकाणी क्रिकेटमध्ये आपण पाहता, शेवटचा चेंडू, शेवटची धाव जोपर्यंत होत नाहीये ना, तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे देखील सांगणं भरपूर कठीण आहे. जेव्हा जेव्हा लो स्कोरिंगचे सामने होतात, तेव्हा लो स्कोरिंगच्या मॅचेस ना शेवटच्या मोमेंट पर्यंत येतात. फटका या ठिकाणी आपण पाहता चांगला आहे, ऑनसाइडला ढकललाय. डीपच पण पाहता खेळाडू उपस्थित आहेत, तेवढी चांगली फिल्डिंग आदित्य होते.
एका दक्षिणेमध्ये बॉलला उचलतात फेकतात. तत्पूर्वी आपण पाहता 2 धाबा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धाबा संख्येच्या मदतीने संघाची टोटल आता जाऊन पोहोचते 6 या धावफलकावरती. आदित्य या ठिकाणी आपण पाहता योगेशला माहिती आहे सिंगल डबलच्या जोरावर ते सामना जिंकू शकतो. सिंगल डबल आल्या समोरच्या टीमवरती दबाव होईल, प्रेशर येईल आणि त्यामध्ये तो संघ देखील चुका करेल. अगदी माइंडसेटनं या ठिकाणी सध्या आता खेळलं जात आहे. परंतु आताचा हा चेंडू खराब आहे. लेग स्टिकच्या पलीकडचा चेंडू वाईड आलाय. गोलंदाजी करणारा संघाला एकच संख्येने तुमच्याकडे धाबा कमी आहेत. त्यासाठी तुम्हाला नक्कीच आता मैदानाच्या आत कंबर कसावी लागेल, जिद्द चिकाटी मेहनत दाखवावी लागेल. एक्स्ट्राच्या धाबा या रोक्याव्या लागतील आणि आता चांगली फिल्डिंग करावी लागेल. हा चेंडू खराब आहे. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला नक्कीच याच मॅच मध्ये सुधारायला लागतील. कारण की अभी नाही तर कभी नाही नो बॉल आलाय. त्यावरती आपण पाहतात आता एक अवांतरची धाव पुन्हा एकदा ऍड होईल. आधीचा वाईट बॉल परंतु तदनंतरचा नो बॉल आलाय. म्हणजे मागील 2 चेंडू आपण पाहतात खराब फेकले. 2 एक्स्ट्राच्या धाबा धाव फलकावरती ऍड झाल्या. टीमची टोटल 8. फ्री हिटचा हा चेंडू फुल टॉस होता. या ठिकाणी मात्र यष्ट्या जरूर उद्ध्वस्त केल्यात परंतु जबल यस पंच 4 धाबा आहेत. नक्कीच आम्हाला असं वाटलं की या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात की काय परंतु खेळाडूचा मी तर म्हणेन चष्मा जो खाली पडला आणि असं वाटलं की यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. परंतु या ठिकाणी बॉल चांगला होता परंतु यष्टीरक्षकाकडनं झाली चूक. 4 धाबा बाईच्या स्वरूपात या 4 धाबा आल्यात. धाबा कशा येऊ द्यात या महत्वाच्या आहेत. यॉर्कलाईनचा हा चेंडू टॅप केलाय, चॉप केलाय. फिल्डिंग चांगली होते. 30 सर्कलमध्ये मिडॉनला या चेंडूवरती एकच धाव. षटक पहिलं संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे तब्बल 13 या धावफलकावरती. पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी मी तर म्हणेन मॅच वरती पकड निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. अगदी इंग्रजीमध्ये म्हण आहे वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. कोणत्याही कामाची सुरुवात तुम्ही जोरानं करा अर्ध काम झाल्यासारखं वाटतं आणि खरं तर पहिल्याच ओव्हरमध्ये टार्गेटचा अर्धा रस्ता पार केलाय. 28 बनवायचे आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 13. आता उर्वरित समीकरण 18 बॉल. सामना जिंकण्यासाठी अजूनही 15 धावसंख्येची गरज आहे. अठरा चेंडू 15ची गरज आहे. इथून देखील पुनरागमन करू शकतो टीम गावदेवी मापुली संघ. या टीमकडे सुद्धा एक चांगली गोलंदाजी आहे. कमबॅक करावं लागेल. कमबॅक कसं करायचं? सुरुवातीचे डॉट बॉल फेकायचे. डॉट बॉल आल्यानंतर खरं तर बॅटर प्रेशरमध्ये येतात आणि तदनंतर मात्र बॅट्समन मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आपला विकेट सुद्धा गमवतात. पहिलाच बॉल शॉर्ट आपले नव्हता. टप्पा पडल्यानंतर हलकासा टर्न झालाय. काटा चेंज केला या बॉलनं परंतु बॅट्समनचा जजमेंट चुकलाय. जर का कदाचित बॅटर बॉलचा संपर्क झाला असता तर या चेंडूवरती चांगल्या धावा मिळाल्या असत्या. डॉट बॉल खरं तर कमबॅक करण्याचं काम गोलंदाज उत्तम करतोय. ऑन साइडला खेळायचं होतं. इन साइड आउट एट. बॅटची आतली कडा आणि तदनंतर इष्टांचं मागे काम तमाम. कॅच पकडले गेले. इथनं अजून एक धक्का लागतोय टीम साई स्पोर्ट्स वडाचा पाडा या संघाला. फलंदाज योगेश. कामगिरी मैदानाच्या आत करतोय. पहिला बॉल डॉट आला. डॉट नंतर विकेट. मगाशी सांगितलं दबाव कसा बनवायचा. सुरुवातीचे बॉल डॉट फेकायचे. डॉट बॉल आल्यानंतर खरं तर बॅटर डॉट बॉलचा प्रेशर रिलीज करण्यासाठी एखादा मोठा फटका खेळतो. जर का फटका फसला तर विकेट सुद्धा मिळू शकतो. तर खेळाडू कक्षामध्ये विनंती असेल आपण मैदानाच्या आत खेळाडूंना आवाज देऊ नका. स्पर्धा आपण शेलार अंबाडे क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळतायत. तर असोसिएशनमध्ये सर्व नियम आहेत. हे सर्व नियम मात्र स्पर्धेला लागू आहेत. आवाज देऊ नका अन्यथा फायनलाइज केले जाईल. मैदानाच्या आत नवीन खेळाडू 4थ्या क्रमांकावरती अजय आलाय. नावातच जय आहे
आणि या ठिकाणी आपण पाहतायत हा चेंडू ऑन साइडला पाठवलाय. यस पंचांचा इशारा, चौकार आलाय. तर श्रवण धुमाले यांना विनंती असेल या पण व्यासपीठावरती. श्रवण धुमाले सरांना विनंती असेल आपण या स्टेजवरती. पंच बॉल होता ना मागचा. यस नो बॉल. ओके यस नो बॉल आलाय आणि नो बॉल वरती 4 धावा म्हणजेच 5 धावा या ठिकाणी मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. षटक चांगलं होतं परंतु एक खराब चेंडू मॅचचा समीकरण उद्ध्वस्त करून टाकतोय. फ्री हिटचा हा चेंडू होता. ऑन साइडला खेळायचं होतं. फ्रंट फूटचा वापर जरूर केला होता परंतु भन्नाट वेग होता उत्तमच्या या गोल या चेंडूवरती. इथनं आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. मॅच बनवू शकते जर का मागच्या चेंडूवरती चुकीचा चेंडू आला नसता तर नक्कीच मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केलं होतं. या ठिकाणी यष्टीरक्षक सध्या चुका करतोय. या चुका तुम्हाला मॅच मध्ये सुधाराव्या लागतील. बाईच्या स्वरूपात इथनं एकदा मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचते 19 धावांवरती. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजेच जय वाघोबा लाभ त्यांच्या विरोधात वागिवली. दोन्ही टीम आपण सज्ज व्हायच्या आहेत. इथे हा देखील फटका सुंदर आहे. ऑन साइडला पण पाहता हलक्या हाताने पुश केलाय. पुश करो खुश रहो. सध्या तरी ही स्थिती बॅटरची आहे. माहिती आहे मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. सिंगल डबल न सामना आपल्या बाजूने येऊ शकतो. खरं तर डगड बदलून देखील खेळाडूंची हीच अपेक्षा. प्रत्येक बॉलमध्ये सिंगल येणं महत्वाचं आहे. शेवटचा बॉल यॉर्कलाईनचा बॉल खोदून काढलाय. गॅपमध्ये ढकललाय. आउट फास्ट आहे आणि आता बॉल चालला सरळ लॉंग ऑफला बीट करून डीप मध्ये. पाहिलं की लॉंग ऑफचा खेळाडू 30th सर्कल मध्ये आहे आणि त्याच क्षेत्रात मात्र हा फटका सजवलाय. खूप चांगला स्ट्रोक. बॉल मात्र सीमारेषा पलीकडे 4 धावा. चौकाराच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली आहे ती 24 धावांवरती. आता सामना जिंकण्यासाठी 4 धावा संख्येची गरज. तर चला नेक्स्ट मॅच जय वाघोबा लाभ त्यांच्या विरोधात वागिवली टीम आपण सज्ज व्हायचं आहे. जशी मॅच संपेल ज्या टीमचा जो निर्णय आहे तो घेऊन आपण लगेच मैदानाच्या आत उतरायचा आहे. ज्या टीमची बॅटिंग आहे त्या टीमनं मात्र गावदेवी खांडवे खेळाडू कक्षामध्ये आपण जायचं आहे. षटक क्रमांक 3 आदित्य. पहिलाच बॉल मात्र यॉर्कलाईनचा चेंडू अगदी खोदून काढला परंतु या चेंडूवरती आपण पाहता स्क्वेअर लेग मध्ये 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. 2 धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 26 धाबा. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धाबा संख्येची गरज. एकतर्फी मॅच पाहायला मिळते. जर का दुसऱ्या ओव्हरमध्ये चुकीच्या मी तर म्हणेन अवांतर धाबा आल्या नो बॉलवरती चौकार आला त्यानंतर बॉल सोडण्यात आला. खरं तर त्या धाबा जर वाचवल्या असत्या तर मॅच मध्ये मजा आली असते. कमबॅक केलं असतं टीम गावदेवी महापोली बी संघानं परंतु आता मैदानाच्या आत मॅच हातातून निसटली आहे. ऑन साइडला स्ट्रोक चांगला आहे. गॅपमध्ये ढकललाय. आउटफील्ड फास्ट आहे आणि विजयी फटका येतोय मैदानाच्या आत. फलंदाज अश्विनच्या बॅटमधनं. सामना जिंकलाय टीम साई स्पोर्ट्स वडाचा पाडा संघानं. अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम आई गावदेवी महापोली. दोन्ही टीम आपण शेक हँड करा आणि त्यानंतर मैदान सोडायचं आहे आणि नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजेच जय वाघोबा लाभ त्यांच्या विरोधात वागिवली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण